Instagram is there in China? Instagram is banned in China. Facebook too. How do you feel about that? This part I'm also proud of my country is that we made everything by our own. Where is Instagram from? America. नमस्कार भावनो, सर्वात पहिलं तुम्ही हा पॉडकास्ट आहे का ज्याच्यावरून तुम्हाला समजेल की आज चायना हा का जगातील नंबर 1चा देश बनला आहे आणि तो अमेरिकेचे सुद्धा टेन्शन का बनला आहे. तर या पॉडकास्ट मध्ये रणवीर भाईच्या पुढचे चायनीज लेडीजला विचारतात की चायनामध्ये सुद्धा इंस्टाग्राम आहे का. तर ते लेडीज त्याच्यावर खूप चांगलं उत्तर देते. ती म्हणते की इंस्टाग्राम हे चायनामध्ये बॅन आहे, तसेच फेसबुक सुद्धा बॅन आहे आणि व्हॉट्सअप सुद्धा बॅन आहे. कारण हे तिन्ही पण ऍप अमेरिकन आहेत आणि मी तुम्हाला असे 100 कंट्रीज दाखवू शकते जे की हे सेम ऍप वापरतात. आमच्या इथे युट्यूब सुद्धा बॅन आहे, पण आमच्याकडे स्वतःचे युट्यूब आहे ज्याचे नाव युको आहे. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांच्यापेक्षा भारी भारी ऍप आमच्याकडे आहेत. आणि आमच्या इथं जे नेटफ्लिक्स आहे ते सुद्धा बॅन आहे, पण नेटफ्लिक्स पेक्षाही भारी कदाचित नेटफ्लिक्स सारखे 10 ते 20 ऍप आमच्याकडे आहेत जे आम्ही वापरू शकतात. जेव्हा रणवीर भाई त्या लेडीजला विचारतात की तुमच्याकडे इंस्टाग्राम बॅन आहे, त्यावर तुम्हाला कसं वाटते, तेव्हा ती लेडीज सांगते की मला या गोष्टीवर गर्व आहे आमच्या देशाचा की आमच्या इथे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक बॅन आहे, पण आमच्याकडे याच्यापेक्षा भारी भारी ऍप आहेत जे आम्ही स्वतः बनवले आहेत. भावांनो, याच कारणामुळे आज चायना हा जगातील नंबर 1चा देश बनला आहे. आणि जर तुम्ही इंडियाचा विचार केला तर कालची गोष्ट सांगतो 6 तारखेची. तुम्ही पुणे लाईव्ह न्यूज चॅनल आहे त्याच्यावर बघू शकता तुम्ही युट्यूबला जाऊन. आमच्या खालच्याच एरियामध्ये मैदानकरवाडीमध्ये 2 मित्रांमध्ये एका इंस्टाग्रामच्या ग्रुपवरून वाद झाला आणि त्या वादामध्ये दुसऱ्या मित्राने त्याच्या मित्राचा या कानापासून ते या कानापर्यंत गळा कापला आहे फक्त इंस्टाग्रामच्या वादामुळे. विचार करा मग, आपला देश जगातील नंबर 1 बनण्यासाठी किती मागे आहे. आपल्या देशातले शिक्षक जे या देशातील युवकांना जागृत करू शकतात, शिक्षणासाठी प्रेरित करू शकतात, धर्मवादापासून दूर ठेवू शकतात, तेच शिक्षक जसे की अरविंद अरोरा सर सारखे धर्माचा झेंडा घेऊन युट्यूबवर बसले आहेत, जे प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदूंना आणि मुसलमानांना भडकवण्याचं काम करत आहेत. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता. म्हणून अशा परिस्थितीमध्ये देशातील युवकांनी जागृत झाले पाहिजे, मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असू द्या. जसे चायनामध्ये तेथील युवकांसाठी त्यांचा देश हा सर्वप्रथम आहे, तसेच आपल्या भारतीयांसाठी सुद्धा आपला देश हा सर्वप्रथम बनला पाहिजे. धन्यवाद.